शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, बेडा बुडगा जंगम समाज आणि प्रहार संघटना यांच्या वतीनं लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देणे तसेच श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्यासाठी 50 लाख आणि लिंगायत भवनासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महापौर विनायक कोंडल यांचा सातलिंग स्वामी यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला। शिवा संघटना महाराष्ट्राचे सरचिटणीस सातलिंग स्वामी यांच्या हस्ते महापौरांचा सत्कार झाला। यावेळी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका वनिता पाटील, अश्विनी चव्हाण तसेच माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांचाही विविध मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। प्रहार संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनीही महापौरांचा विशेष सत्कार केला। कार्यक्रमाला बसवेश्वर स्मारक समितीचे बसवराज बागले, शिवानंद महादेव स्वामी, परमेश्वर माळगे, महेश सुतार, खालिद मनियार, सिद्धरामय्या हिरेमठ, नागेश धाबे आदी मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन पंचाक्षरी स्वामी यांनी केले। यावेळी उपस्थितांनी महापौरांच्या निर्णयाचे स्वागत करत लिंगायत समाजासाठी हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे मत व्यक्त केले। महापौर विनायक कोंडल यांनी मनोगतात सांगितले की महात्मा बसवेश्वरांच्या समता, सेवा आणि समाजहिताच्या विचारांवर आधारित कार्य करणे हीच आपली भूमिका आहे। स्मशानभूमीची सुविधा ही केवळ प्रशासनिक बाब नसून समाजाच्या भावना जपण्याचा प्रयत्न आहे। बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण आणि लिंगायत भवन उभारणीमुळे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। फक्त सात्विक स्वामी म्हणून नाही, ते सात्विक बच्चूकडूचे प्रिय असल्यामुळं आणि ते प्रहार संघटनेचे पण अध्यक्ष आहेत आणि शिवा संघटनेचे पण आहेत। या सर्व संघटनेच्या माध्यमातून आणि जंगम समाज पण आम्ही मग परत दुसरीकडे तुम्हाला बोलवा, वेळ मिळत नाही येत नाही, मग सगळ्या मिळून एकत्र केलं तर काय हरकत आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली, तुमच्या घरातच सगळेजण घुसून एकाच व्यासपीठावर करा असं आम्ही विनंती केली। आणि आमचे सहकारी आपले मित्र आम्हाला फार मोठं मोलाचं सहकार्य केले। गुरुशांत धुत्तरगावकर साहेब माझी नगरसेवक जरी असले, आम्ही तर म्हणतो तुम्ही आता जनतेला नगरसेवक नाही सर, कार्य सांगताय तुम्ही नाही सांगा, तुमचं कार्य जे आहे ते दिसून येते। हा, मी ते म्हणतो कुठेही त्यांनी कोणालाही ना म्हणत नाही आणि आपण सर्वजण सुद्धा असंच पद्धतीने जर काम केलं तर पुढील वाटचाल तुम्हाला सर्व नगरसेवक आणि पक्ष नेत्यांना सगळ्यांनाच आमदारकी खासदारकी बघावं, आमच्या त्या डोळ्यात पाठी पडावं असं सर्वांना विनंती करतो। आपण आलात आणि आमच्या छोट्या यांना विनंतीला मान देऊन आमच्या छोट्याशा घरी येऊन आपण जो मान सत्कार स्वीकारला त्या सर्वांना मान्यवरांना मी जंगम समाजाच्या वतीनं मी मनापासून आभारी आहे। धन्यवाद।